नव्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय। खरीप हंगाम 2024 साठी 14 प्रमुख पिकांसाठी पीक खर्चाच्या सुमारे 1.5 हमीभाव जाहीर। पालघर जिल्ह्यातल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 76,200 कोटी रुपये खर्च संमत। 12 लाख रोजगार निर्मिती अपेक्षित। देशात 1000 मेगावॅट किनारी पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। गुजरात आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी 500 मेगावॅटचा प्रकल्प उभारणार। ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या बिहारमधल्या नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवित परिसराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन। 17 देशांचे राजदूत उपस्थित। देशात शिक्षण क्षेत्रात होत असलेला कायापालट भारताला शिक्षण आणि ज्ञानाचं केंद्र म्हणून पुन्हा ओळख प्राप्त करून देईल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास। ठाणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचे बालेकिल्ले जिंकत शिवसेनेतला मतदार आपल्याकडेच असल्याचं आपण सिद्ध केलं। शिवसेना वर्धापनदिनी एकनाथ शिंदे यांचा दावा। नरेंद्र मोदी अजिंक्य नाही ते आपण दाखवून दिलं असं सांगत भाजपाच्या अहंकाराला मतदारांनी निवडणुकीत उत्तर दिल्याचं उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन। पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार। राज्य शासन आदेश जारी। आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन। आजपासून विशेष सिकल सेल निर्मूलन मोहीम सुरू। आणि फिनलंड इथल्या पाओ नुर्मी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं घडवला इतिहास। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे